आता जेव्हा एका बाजूचा दोष निर्माण होतो, तेव्हा तर त्या व्यक्तीचा धोका कित्येक पटीने वाढतो. कारण कानाचं सगळ्यात महत्वाचं 2 कान का दिलेत निसर्गाने, तर 360 अंशाने जो आवाज येतोय, त्याची दिशा आपल्याला अचूक ओळखता यावी. तर जेव्हा आपण वाहन चालवतो, तर आपण मिररमध्ये न बघता पण मागून हॉर्न कोणत्या बाजूने आला बघून आपण वळत असतो. तर जेव्हा एका बाजूचा दोष निर्माण होतो, तेव्हा ही दिशा दर्शनाची क्षमता पूर्ण जाते आणि मग गोंगाटामध्ये ऐकून घेणं किंवा वाहन चालवताना दिशा कळणं हे अडचणी येतात आणि मग अपघाताचं प्रमाण वाढू शकतं. हे एका कानाच्या दोषामुळे. आणि जेव्हा दोन्ही कानामध्ये दोष निर्माण होतात, तेव्हा मात्र पूर्ण संभाषण मध्ये तुम्हाला अडथळा येतो की तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. अचानक झालेल्या दोषामुळे हा एक मानसिक धक्का आहे की अरे मी तर आनंदात नाचत होतो कालपर्यंत आणि आज माझं ऐकणं पूर्ण बंद झालंय. हा खूप निराशाजनक आहे आणि अशातनं आत्महत्येपर्यंत मुलं प्रवृत्त झालेली आहेत आणि हे त्यावेळी त्यांना माहित नसतं. उत्साहाच्या भरात, आनंदाच्या भरात आपण आपल्याच महत्वाच्या अवयवावर इतका आघात करतोय, हे त्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याला उपचार जे आहेत त्याच्यामध्ये श्रवणयंत्र काही प्रमाणात मदत करतात, पण जेव्हा दोष पूर्णपणे येतो तेव्हा श्रवणयंत्रांचा पण काही उपयोग होत नाही. मग त्याला कॉक्लिअर इम्प्लांट सारखी शस्त्रक्रिया आहे जी अत्यंत खर्चिक आहे. आणि आज जर आपण अशा परिस्थितीत एकूण जर त्याचा हिशोब काढला की 20 वर्षाच्या मुलाला दोष आला आणि त्याला आयुष्यभर हे यंत्र वापरायला लागतं, तर तो 50-60 लाखाच्या घरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपल्या अवयवाचे आज किती अमूल्य अवयवाचा आपण सॅक्रिफाईस करतो आहोत.